नमस्कार मित्रांनो, सध्या 2024मध्ये कुठल्या सरळ सेवेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण पाहणार आहोत. जवळपास मित्रांनो 10,000 पेक्षा जास्त पदांची सध्या भरती चालू आहे. यासाठी तुम्ही अर्ज नसतील केले तर नक्की अर्ज करू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटचे देखील जॉबची माहिती आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो सरळ सेवा महाराष्ट्रामधील देखील माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामधील मित्रांनो पहिली 2024ची जाहिरात आलेली ती म्हणजे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाची. याच्यासाठी मित्रांनो 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. गट क ची जाहिरात आहे. TCS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन आहे. तेथे मित्रांनो 10वी पासवरती देखील याच्यामध्ये पदं आहेत ती भरली जात आहेत. जसं की सहाय्यक बांधणी पर्यवेक्षक असेल, त्याच्यानंतर मित्रांनो वरिष्ठ मुद्रित शोधक असेल, त्यानंतर मुद्रित शोधक रीडर असेल जे की 10वी पासवरती भरलं जात आहे. दूरध्वनी चालक आहे, मूळ प्रवर्तक कॉपी होल्डर आहे, बांधणी सहाय्यकारी, बाइंडिंग ऑक्झिलरी 9वी पासवरती. त्याचबरोबर बाइंडिंग ऑक्झिलरीचा तुम्हाला अनुभव पाहिजे, फोल्डिंग, गॅदरिंग, काउंटिंग, रॅपिंग, लिफाफे तयार करण्याचा. तर या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ओपनवर कॅन्डिडेटसाठी आहे आणि 18 ते 43 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी राखीव प्रवर्गासाठी आहे. 1,000 रुपये फीज खुल्या प्रवर्गाला आणि 900 रुपये फीज मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी आहे. तर ही शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाची पहिली जाहिरात आहे. दुसरी जाहिरात आहे मित्रांनो फॉरेन्सिक लॅबची, गृह विभागाची डायरेक्टली जाहिरात आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची जाहिरात आहे आणि गट क ची पदं भरली जात आहेत. 12वी 10वी पासवरती इथंही सर्व जागा भरल्या जात आहेत. तर गट क मध्ये मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक गट क चं पद आहे. 54 जागा आहेत, याला पाहू शकता. सायंटिफिक असिस्टंट, त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गटक 15 जागा आहेत मित्रांनो. खूप चांगल्या ठिकाणी मित्रांनो ही पोस्ट आहे. त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्राची जागा आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकचं पद आहे मित्रांनो. 30 जागा या पदासाठी आहेत. 12वी पासवरती हे पद भरलं जात आहे सायन्समधून. त्यानंतर वरिष्ठ लिपिक 5 जागा आहेत मित्रांनो. 12वी पासवरती सायन्समधून भरलं जात आहे. त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकच्या 18 जागा आहेत. याला मित्रांनो 10वी पासवरती तुम्ही फक्त अप्लाय करू शकता. 12वी पासवरती फक्त अप्लाय करू शकता या पदासाठी. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी व्यवस्थापक, उपाहारगृह, कॅन्टीन मॅनेजरची 1 जागा आहे मित्रांनो. या पदासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तर याची देखील मित्रांनो परीक्षा जी आहे TCS मार्फत तुमची घेतली जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो 12वी 10वी पासवरती ही सर्व पदं भरली जात आहेत. फॉरेन्सिक लॅब जी आहे मित्रांनो जी की गृह विभागाअंतर्गत काम करते. अतिशय चांगली या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला संधी आहे. बघा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे 10वी पासवरती पद भरलं जात आहे. SSCच्या 18 जागा आहेत मित्रांनो. SSC वरती हे पद आहे. बाकी देखील सर्व पदं बरीचशी पदं 12वी पासवरती भरली जात आहेत. तर याच्यासाठीही मित्रांनो तुमची वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी. खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये फीज आहे आणि राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. याची ही परीक्षा TCS मार्फत तुमची घेतली जाणार आहे. जे कॉमन विषय असतात मित्रांनो मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सर्व प्रश्न तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्काला असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. तर ह्या 2च जाहिराती मित्रांनो सध्या सरळ सेवेच्या आलेल्या आहेत महाराष्ट्रामधील, ज्यामध्ये तुम्ही 10वी 12वी पासवरती अप्लाय करू शकता. जागा जरी कमी असल्या मित्रांनो तरीही तुम्ही इथं नक्की अप्लाय करा. कारण की आता 2023मध्ये जर पाहिलं मित्रांनो तर सर्व मोठ्या मोठ्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत. राहिलेले ज्या लहान लहान जाहिराती आहेत कमी कमी पदांच्या त्याच जाहिराती मित्रांनो सध्या तुम्हाला येतील. तीच संधी तुम्हाला सोडायची नाही मित्रांनो. जागा जरी कमी असले ते बरेच विद्यार्थी 2023 मधल्या परीक्षांमध्ये मित्रांनो लागलेले आहेत. त्यामुळे अर्ज कमी येतात मित्रांनो. अशा भरपूर साऱ्या जाहिराती अजून देखील येणं बाकी आहे. ती तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. त्यानंतर पुढची जाहिरात सेंट्रल गव्हर्नमेंटचे मित्रांनो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC कडनं मित्रांनो 1056 जागा आहेत. पदवीवरती तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएशनवरती तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यासाठी मित्रांनो पूर्ण जाहिरात जी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची लास्ट डेट 5 मार्च 2024 असणार आहे. पुढची जाहिरात मित्रांनो आहे ती म्हणजे रेल्वेमार्फत. रेल्वेमध्ये मित्रांनो सहाय्यक लोको पायलट म्हणजेच मित्रांनो ट्रेन ड्रायव्हर जे असतात त्यांचे ड्रायव्हरचे सहाय्यक म्हणून तुम्हाला काम असणार आहे ट्रेनमध्ये. तर सहाय्यक लोको पायलटसाठी 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. याच्यामध्ये मित्रांनो 5,696 जागांची ही पदभरती होते. सहाय्यक लोको पायलटसाठी मित्रांनो तुमचं कुठलं तरी टेक्निकल एज्युकेशन झालं पाहिजे, ज्यामध्ये ITI वगैरे तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. रेल्वेमधली मित्रांनो ही पहिली 2024ची जाहिरात आहे. अजून एक जाहिरात येणार आहे टेक्निशियनची आणि तिकीट कलेक्टरची मित्रांनो. त्याचीही माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटत राहील.
त्यानंतर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची पुढची जाहिरात आहे ती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो DSSB दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ऑल इंडियामधून कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकता। याच्यासाठी मित्रांनो फक्त 100 रुपये फीस तुम्हाला OBC ओपन कॅन्डिडेटसाठी आहे। जर तुम्ही वुमेन कॅन्डिडेट SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपीज फीज असते मित्रांनो। इथं मित्रांनो सर्वात जास्त जागा ज्या आहेत या ठिकाणी भरल्या जात आहेत। MTS या पदासाठी मल्टीटास्किंग स्टाफ जे की 10वी पासवरती फक्त पद भरलं जाते मित्रांनो। 567 जागा आहेत। दिल्ली गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत मित्रांनो, जसं की वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट तिथं MTS मल्टीटास्किंग स्टाफचे पदाचे 194 जागा आहेत। त्यानंतर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये 99 जागा, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जवळपास 500पेक्षा जास्त जागा आहेत। तर दिल्ली या ठिकाणी मात्र तुमचं जॉब लोकेशन आणि दिल्ली याच ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असेल, फीस कमी आहे तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। एक्झामला मात्र तुम्हाला तिथे जावे लागेल आणि परमनंट सरळ सेवेचा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला आहे। त्याच्यानंतर अजून मित्रांनो त्यांचीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे DSSB दिल्ली सबऑर्डिनेट सिलेक्शन बोर्डची, जे की मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेली आहेत, ज्याची तुम्हाला लास्ट डेट 13 मार्च 2024 असणार आहे। याच्यासाठी मित्रांनो फार्मसिस्टसाठी सर्वात जास्त 318 जागा आणि नर्सिंग ऑफिसरसाठी 1507 जागा सर्वात जास्त आहेत। ग्रुप बी ची पोस्ट आहे। त्यानंतर मित्रांनो आया हे जे पद आहे त्याला 21 जागा आहेत। कुक मेल आणि फिमेलसाठी देखील जागा आहेत। बाकी देखील जागा आहेत। 1896 टोटल वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत। फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, आया आणि कुकसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। सेम मित्रांनो 100 रुपये फीज आहे OBC ओपन कॅन्डिडेटसाठी। महिला, त्यानंतर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी कुठलीही फीज नाही। दिल्ली या ठिकाणी जॉब लोकेशन आणि दिल्ली या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर मित्रांनो असणार आहे। तर ह्या सर्व 2024 मधल्या तुम्हाला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीबद्दलची माहिती दिलेली आहे। सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील मित्रांनो, तेथून तुम्ही पाहू शकता। अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।